सुप्रभात. सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधको. प्रमाद निंदा प्रकरण 55 पूर्ण झालं. आपण 270 असत परिहार म्हणजे असत्याचा परिहार करणे, असत्य नष्ट करणे हे प्रकरण सुरू आहे. श्लोक नंबर 325. ऐका. जीवतो यस्य कैवल्यम विदेहे सच केवलः यत्किंचित पश्यतो भेदम भयं ब्रूते यजुश्रुतिः. जीवनी कैवल्य अनुभवी जो विदेही कैवल्य मुक्ती साधी जो किंचित भेद जीवनी धरी जो यजुर्वेद श्रुती मनती भयभीत होई तो. जीवनात केवळ एक आणि एकच चैतन्याचा असणेपणा सोडल्यास अन्य काहीही सत्य असू शकत नाही. जो अन्य अनुभवतो तो असतचा अनुभव घेत असतो. असत म्हणजे दुजेपण आहे. भीती, प्रेम, आदर वाटणे किंवा दाखवणे, व्यक्त करणे या भावना दुसरे कोणीतरी आहे असे सुचवतात. वास्तवात येथे केवळ एक आणि एकमेव चैतन्य आत्म किंवा जाणीव तत्वच आहे. या एकत्वाचा जो माणूस जीवित असताना पूर्णतः अनुभव घेतो त्या अनुभवालाच कैवल्यानुभूती किंवा केवळ असणेपणाचा अनुभव म्हणतात. या एकत्वाचा फक्त एकमेव चैतन्याचा जो माणूस जीवित असताना पूर्णतः अनुभव घेतो त्या अनुभवाला कैवल्यानुभूती किंवा केवळ असणेपणाचा अनुभव म्हणतात. असा माणूस देहपतनानंतर केवळ कैवल्यच असतो. देहात असताना आत्मसाक्षात्कार रूपी कैवल्य अनुभवता येते. मात्र देह पडल्यानंतर अनुभविता जातो आणि तो स्वतः म्हणजे अनुभविताच अनुभव आत्मा रूपे केवळ असणेपणाची अनुभूती उरतो. पूर्वीचा अनुभविता आता अनुभव बनतो. इतरांच्या जीवनाचे सारतत्व म्हणून उरतो. म्हणून जो जीवनभर कैवल्य अनुभवत असतो तो अनुभविता जीवन संपल्यानंतर अनुभविता नष्ट होतो आणि तो अनुभविता आता लोकांचा अनुभव म्हणून, लोकांचा आदर्श म्हणून, लोकांचा आत्मसाक्षात्कार म्हणून, लोकांची कैवल्य मुक्ती म्हणून उरतो. म्हणून ज्याने जीवित असताना केवळ शुद्ध असणेपणाची एकमेव चिद्रूप अनुभूती म्हणजे कैवल्य अनुभूती घेतली तो देहपतनानंतर इतरांसाठी कैवल्य मुक्ती देणारा अनुभव ठरतो. मात्र ज्याने जीवनात किंचितही भेद केला किंवा पाहिला त्याला दुसरेपणामुळे भीतीग्रस्त व्हावेच लागते. भेद म्हणजे भीती किंवा संसार बंधन. यजुर्वेद स्मृतीचे असे सांगणे आहे, देह असताना एकात्म भावाचा अनुभव घेणारा देहपतनानंतर एकात्म होतो. देह असताना सर्वत्र एकत्वाचा अनुभव जो घेतो तो देह त्यागानंतर एकच होऊन जातो. मात्र भेदाचा अनुभव करणारा भीतीग्रस्त होऊन जन्मामागून जन्म मृत्यू भोगीतच राहतो. श्लोक 326. यदा कदा वापि पश्चिदेश ब्रह्मण्यनन्तेऽनुमात्र भेदं पश्यत्यथामुष्य भयं तदैव यद् दीक्षितं भिन्नतया प्रमादात्. यदा कदा वापि विपश्चिदेश ब्रह्मण्यनन्तेऽनुमात्र भेदं पश्यत्यथामुष्य भयं तदैव यद् दीक्षितं भिन्नतया प्रमादात्. अनंतेकमेव ब्रह्मी जरी ज्ञानी किंचित भेद करीतसे स्वरूप प्रमाद दोषाने भीतीग्रस्त तो तरी होत असे. 326. ब्रह्म अनंत अखंड एकमेव असून वास्तवात ज्ञानी माणसाचे तेच स्वरूप आहे. मात्र यदा कदाचित ब्रह्माला किंचित का होईना विभाजित भेदपूर्ण म्हणून ज्ञानी माणसाकडून पाहिले गेले तर हा ब्रह्माला म्हणजे स्वरूपाला खंडित भेदपूर्ण पाहण्याचा प्रमाद दोष त्याच्याकडून घडतो. ज्यामुळे असा ज्ञानी सुद्धा भीतीग्रस्त होतो. जर स्वरूप हेच एकमेव अविभाजित अखंड असल्याचे पूर्ण आचरणात उतरले तर स्वरूपाविना अन्य असे काही असूच शकत नाही. ज्याला ब्रह्म ब्रह्म म्हणून म्हणतात तेही मीच असा भाव उदित होतो. अहम ब्रह्मास्मी याची स्पष्ट अनुभूती येते. ब्रह्म चिरंतन तसाच मी चिरंतन हेही कळते. मात्र जर किंचित वेगळेपणा दुजेपणा जाणवला तर ही द्वैताची जाणीवच अद्वैताविरुद्ध, विभक्ततेची जाणीवच भक्तत्वाविरुद्ध, अनेकाची जाणीवच एकमेवाविरुद्ध उभी राहते. द्वैत हेच भीती निर्माण करते. अद्वैत म्हणजे निर्भयतात. जर मीच सर्वत्र आणि सर्व माझ्यात म्हणून पाहता आले तर असा अद्वितीय मी मरूच शकत नाही.
सर्वात मी राही सर्व माझ्यात जी पाही ती माझ्याच स्वरूपाची विश्वंभर जाणीव मला किंवा असे वाटणाऱ्या कोणाही मीला नित्य निर्भय मुक्त आनंदरूप सद्रूप चिद्रूप केल्याखेरीज पूर्णत्वास पोचणारच नाही. मात्र माझ्या या अद्वितीय विलक्षण स्वरूपात सेवावणेपणा येतो जेव्हा माझ्या बाह्य जे दिसते ते मी अन्य समजतो त्यानेच भीती निर्माण होते. सारांश अंतर्बाह्य मीच आहे या एकमेव समजुतीमुळे मी म्हणजे अनंत ब्रह्म या माझ्या स्वरूपाचा ज्ञानबोध मला होतो आणि भेदाचा प्रमाद दोष व तद्भूत त्याच्यातून निर्माण झालेली भीती नष्ट होते. श्लोक 327. श्रुती स्मृती न्याय सतैर्निषिद्धे दृश्ये त्रयः स्वात्ममतिं करोति उपैति दुःखो परिदुःख जातं निषिद्ध कर्तास मलिम लुचो यथा. श्रुती स्मृती न्याय सतैर्निषिद्धे दृश्ये त्रयः स्वात्ममतिं करोति उपैति दुःखो परिदुःख जातं निषिद्ध कर्तास मलिम लुचो यथा. 327. वस्तुमात्र दृश्य जगता श्रुती स्मृती निषिद्ध मानती तदाकार होई जरी चोरा समत्या दुःख भोग अटळ राहती. वस्तुमात्र आणि देखाव्याने भरलेले हे दृश्य यांना श्रुती स्मृती आणि तदंतर्गत शेकडो युक्त्याने निषिद्ध टाकण्याजोगे ठरवले आहे. मात्र तरी या बाह्य जगाशी जो तादात्म्य पावतो तर अनेक दुष्कर्मात अडकलेल्या चोराप्रमाणे दुःखामागून दुःख भोगावेच लागते. आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक अशी सर्व तऱ्हेची दुःखे त्याला भोगावीच लागतात. वैविध्यपूर्ण जगाशी तादात्म्य पावणे हा गुन्हा असून तो गुन्हा जो करतो त्याला दुःखे भोगावी लागणारे उघडच आहे. दुःखमुक्त राहण्यासाठी इतिवचनांप्रमाणे स्वतःला ब्रह्मरूप अखंड अद्वय अनिर्वचनीय आणि निर्विकल्प म्हणून जाणणे पाहणे आणि नित्य तसेच असणे अत्यावश्यक आहे. श्रुती मर्यादांचे पालन जो करील तोच मुक्तात्मा होय. इथे आता आपल्या लक्षात येईल की ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड हे खरं आहे, परंतु बाहेर वस्तू मात्र आणि देखाव्याशी जो एकरूप होतो तो त्या देखाव्यांप्रमाणे येणारा जाणारा क्षणभर टिकणारा अल्पजीवी ठरतो. म्हणून ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड ते कितीही खरं असलं तरी बाहेरील संपूर्ण वस्तू जगत जे आहे त्याच्याशी जो मनाने एकरूप होतो तो त्या वस्तू जगताप्रमाणेच येणारा जाणारा आणि अशाश्वत ठरतो. मात्र जो स्वतः पूर्ण ब्रह्माकडे पूर्ण ब्रह्म म्हणून पूर्ण ब्रह्म रूपाने पाहतो म्हणजे पूर्णाकडे पूर्णत्वाने पूर्णपणे पाहणारा जो असतो तो मात्र खऱ्या अर्थाने ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड म्हणजे तो स्वतःच विश्व असतो आणि विश्व म्हणजे तो असतो. हा जो फरक आहे ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड म्हणताना कृष्णमूर्तींना सांगायचा आहे तो लक्षात घेतला पाहिजे. म्हणून वैविध्यपूर्ण जगाशी तादात्म्य पावणे हा गुन्हा असून तो गुन्हा जो करतो त्याला दुःखे भोगावी लागणार हे उघडच आहे. दुःखमुक्त राहण्यासाठी श्रुतिवचनांप्रमाणे स्वतःला ब्रह्मरूप अखंड अद्वय अनिर्वचनीय निर्विकल्प म्हणून जाणणे पाहणे आणि नित्य तसेच असणे अत्यावश्यक आहे. श्रुती मर्यादांचे पालन करील तोच मुक्तात्मा होतो किंवा मुक्तात्मा असू शकतो. 328. सत्याभिसंधान रतो विमुक्तो महत्वमात्मीय मुपैति नित्यम मिथ्याभिसंधान रतस्तु नश्येत दृष्टम तदे तद्य चोर चोरयोः. सत्यानुसंधानी सदा विमुक्त महान शाश्वत आत्मवैभव संयुक्त मिथ्यानात्मी रममान होई त्याचा विनाश खचितची होई. ऐसी विविध स्थिती प्राप्त करीती साव चोर उत्तम अधम गती प्राप्त करीती. जो ब्रह्मैक्य भावात सत्यानुसंधानात असतो तो महान असा शाश्वत आत्मवैभवाने परिपूर्ण असतो. या उलट जो या मिथ्या दृष्टिरूप जगाशी तादात्म्य पावतो तो त्याच्या असत्शी रममान होण्यामुळे विनाशाप्रत जातो. साधू आणि चोर यांच्याबाबत या जगात असे दिसते की साधू त्याच्या साधुत्वामुळे उत्तम गतीला प्राप्त करून घेतो तर चोर त्याच्या असत चौर्य कर्मांमुळे अधोगतीला पोचतो. 329. यतिरसदनुसंधिं बंध हेतुं विहाय स्वयमय
आत्मदृष्टैव तिष्ठेत सुखयतीन निष्ठा ब्रह्मणे स्वानुभूत्या हरति परम विद्या कार्य दुःखम प्रतीतम यतिरस सदनुसंधिं बंध हेतुं विहाय स्वयंमय महमस्मित्यात्मदृष्टैव तिष्ठेत सुखयतीन निष्ठा ब्रह्मणे स्वानुभूत्या हरति परम विद्या कार्य दुःखम प्रतीतम आत्मचिंतने यतीने राहून भवबंध कारण मिथ्यानुसंधान टाकावे अहमात्मा स्वानुभव आनंद सपाने अज्ञान रूप प्रपंच दुःख दूर सारावे मिथ्या वस्तू मात्राचे चिंतन यतीने टाकून द्यावे आणि संसार बंधनातून त्या योगे मुक्त राहावे. या उलट त्याने हे खुद्द म्हणजे परमतत्व मीच आहे असा आत्मविचार दृढ करून स्वतःला ब्रह्ममय जाणून ब्रह्मात्मैक्य स्वानुभवाचे आनंद रसपान करता करता मिथ्या अज्ञान रूप प्रपंच दुःखाला दूर करावे. थोडक्यात यतीने वस्तू मात्राचे मिथ्या किंवा अशाश्वत वस्तू मात्राचे चिंतन टाकून शाश्वत ब्रह्मामध्येच आपण संवाद व्हावे नव्हे आपण ब्रह्म आहोत हे समजून आपलं संपूर्ण जीवन व्यतीत करावं. त्या योगे त्याला या ज्ञानरूप प्रपंच दुःखापासून अनायासे दूर राहता येते आणि ब्रह्मात्मैक्य असा अनुभवाचे आनंद रसपान करता करता यथोचित निसर्ग नियमानुसार त्याचे देहपतन होते. 330 बाह्यानुसंधी परिवर्धयेत फलम दुर्वासनामेव ततस्ततोदिताम ज्ञात्मा विवेकै परिहृत्य बाह्यम त्वात्मानुसंधिं विदधित नित्यम बहिर्मुख विषय अनुसंधाने उत्तरोत्तर दुर्वासना फलबुद्धी होत ती राही जाणुनी विवेक पूर्णत्वाने त्यजिनी बाह्य स्वरूप आत्मानुसंधानी नित्य दूर आहे. हे साधका तू स्वरूप म्हणजे आत्मा अशा प्रकारे नित्य स्वरूपी आत्मानुसंधान दाखवूनच बाह्य जगत वस्तू मात्र ही अनित्य मिथ्या असल्याने त्यांचा विचार केल्यास त्यांच्या चिंतनात राहिल्यास फसगत होते आणि मिथ्या वस्तू प्रपंचात अडकून त्याचे पर्यवसान उत्तरोत्तर दुर्वासना रूपी फळाची वृद्धी होणे व त्यायोगे अधिकाधिक दुःखी कष्टी होण्यात होते. म्हणून विवेक पूर्णतेने बाह्य संसाराचा त्याग करणे आणि अंतर्दृष्टीने आत्मैक्य राहणे अशी नित्य साधना तू चालू ठेव. 331 बाह्ये निरुद्धे मनसप्रसन्नता मन प्रसादे परमात्मदर्शनम तस्मिन् सुदृष्टे भववंदनाशो बहिर्निरोधा पदवी मुक्ते जग दूर जरी सारी मन शांत तरी होतसे मन शांती जरी राही तरी परमतत्व उदित होतसे परमतत्व दृढ निर्धारणे संसार लय जन्म मृत्यू नाशयसे म्हणून बाह्य जग निरोध हाती एकमेव मोक्ष मार्ग तो असे. बाह्य वस्तूविषयी भौतिक जग दूर केले किंवा मनाला या जगापासून अलिप्त राखले तर मन प्रसन्न शांत अविचल खरे तर तरंग भाव विचार रहित अमन नमन होते. अशा निरव मनात सर्व व्याप्त अचल अढळ अनंत चैतन्यमय परमसत्ता उजळून निघते. मनाला सघन अथांगता असीमता प्राप्त होते. सर्वत्र अविभाजित चैतन्य आणि चैतन्याचे दर्शन होते. चैतन्याचे दर्शन म्हणताना कोणतेही दृश्यरूप दिसणे गृहीत नाही. खरे तर हे दर्शन म्हणजे मनाचे परिवर्तन असते. सर्वसाधारण मन दृश्य भावभावना वासना वस्तूविषयी यांच्याकडे खेचले जाते. मात्र अशा तरंगरहित विचाररहित परमशांत मनात कोणताही संकल्प विकल्प नसतो. तेथे काही नसते तरी तेथे सतेज टवटवीतपणा उत्फुल्ल ऊर्जेचे अभिसरण रसरसित वस्तू दृश्य विरहित जाणीव असते. ही जाणीव कुणाला होत असते हे सांगणेही खरे तर अशक्य आहे. तेथे मर्यादित व्यक्ती व व्यक्तित्वाचा लय झालेला असतो आणि अनंतता बहरास आलेली असते. अनंत अनंताला अनंततेने जाणवत असते. ते असीम स्वरूप असते. असीम अनंत स्वरूप याच्या दर्शनाने क्षणिक मिथ्या वैश्विक आणि जन्ममृत्यू चक्राने जीवाला कायमचे जखडून टाकणाऱ्या बंधनाचा उच्छेद होतो. म्हणूनच बाह्य जगताचा निरोध हाच मुक्ती मार्ग होय. येथे निरोध याचा अर्थ जुलूम जबरदस्तीने देहदंड मनयातना देऊन आणि करून घेऊन येणे असा घेऊ नये तर अनित्य असत बाह्य जगत
ही मर्यादा असल्याने आणि अनंत परमतत्वाच्या कायमच्या उपलब्धीसाठी मर्यादित मनाचे अमन न मन अनंत मन असे परिवर्तन शांताकडून अनंताकडे असा प्रवास करणे अत्यावश्यक असते. याची समजूत दृढवणे आवश्यक आहे. सक्तीने काहीच साधत नाही, मात्र योग्य समजुतीने अद्भुत तेच वास्तव असल्याचे, तेच अमर्त्य अविनाशी असल्याचे जाणता येते. त्याचा साक्षात्कार होऊ शकतो. याची प्राप्ती ज्याला झाली तो काहीही व कधीही इच्छित नाही, मागत नाही, अपेक्षित नाही. तो स्वयमेव अद्वितीय अखंड असल्याने खंडित भेदाभेद जनित मर्त्य जगाचे सैर सुतक देणे येणे त्याला अजिबात नसते. मात्र हे जग त्याच्याकडे तसे आकृष्ट होते जसे देवाकडे भक्त धाव घेतात. म्हणून जो जगाबाबत निरीच्छ झाला त्याच्या बाबत जग मात्र अत्यंत कुतूहलाने भक्तिभावाने आदराने त्याच्याबाबत विचार करू लागते. आणि देवाकडे जसे भक्त धावतात तसे जगापासून दूर गेलेल्या ज्ञानी माणसाकडे देव म्हणून भक्त आकृष्ट होतात. 332 पंडित तन सदसद्विवेकी प्रमाण परमार्थ दर्शी ज्ञानन्नी कुर्याद सतोवलंबम स्वपात हेतो शिशुवन्मुक्षु आत्मानात्मवेकी शुद्धी शब्द प्रमाण मानितो परमार्थ दर्शन घेई मोक्षेच्छु विद्वान राहिलो ऐसा पंडित स्वपतन कारण असत्न अवलंबी जाणुनी बुजुनी शिशुवत स्वहात मिथ्या मार्गास अवलंबी. मराठी गीतकार किती ग्रंथ प्रमाण मानून त्याने सत असत वेद प्राप्त करून घेतला आहे. याला आत्मा आणि अनात्म वस्तूचे ज्ञान व भान प्राप्त झाले असल्याने आपल्या अनंत सत्य आनंद स्वरूपाचे दर्शन झाले आहे. असा कोणीही ज्ञाता पंडित जाणून बुजून स्वघात करणारा स्वनाश करणारा संसार रूपी मिथ्या मार्ग एखाद्या मूर्ख बालकासारखा कधी स्वीकारणार नाही. कोणता शहाणा माणूस मूर्खाचे जीवन जगेल? आपल्या दिव्य सद्रूपाची सततची अनुभूती घेणारा मुमुक्षु क्षणिक सुख देणाऱ्या जगातील नाशिवंत क्षणभंगूर गोष्टींना कधीतरी जाणीवपूर्वक चिकटून राहील काय? परिपूर्ण मुक्ती प्राप्त झाल्यावर वस्तू जगतापासून माणूस कायमचा परावृत्त होतो. 333 देहादि संस्तक्तिमतो न मुक्तिर् मुक्तस्य देहाद्यभिमत्त भावः सुप्तस्य नो जागरणं न जागता स्वप्नस्तयोर्भिन्न गुणाश्रयत्वात् देहासक्तासिनसे मुक्ती मुक्तासी कैसी आत् देहासक्तासिनसे मुक्ती मुक्तासी कैसी देह आसक्ती स्वप्न पाही दयान जागृती जागृतासी कैसी राही स्वप्न सृष्टी भिन्न अवस्था भिन्न गुणी वसती तन्योन्न संबंध नसती. भिन्न अवस्था भिन्न गुणांच्या असल्याने राहत असतात. जो जागृत आहे त्याला स्वप्नसृष्टीचा ठाण पत्ता नसतो, तर जो झोपेत स्वप्न पाहत आहे त्याला जागेपणाची म्हणजे शहाणपणाची वार्ता नसते. तसेच जो शरीर मन धी म्हणजे बुद्धीमध्ये आहे तो दृष्ट भावना विचार यात म्हणजेच देहाच्या आसक्तीत गुंतलेला असल्याने त्याला मोक्ष वार्ता माहीत नसते. या उलट जो आपल्या अनंत सच्चित आनंद रूपात मशगूल आहे त्याला आपल्या देहाची फिकीर नसते. तो विधेयीपणे देहात असूनही देहावर नसल्यासारखा मुक्ती भोगीत असतो. प्रकरण 57 आत्मनिष्ठा विधान म्हणजे आत्म्याशी निष्ठ कसं राहावं याबाबतचं विधान किंवा याबाबतचा निर्णय यामध्ये आहे. 334 श्लोक अंतर्बहिस्वं स्थिरजंगमेषु ज्ञानात्मनाधारतया विलोक्य व्यक्ताखिलोपाधिरखंड रूपा पूर्णात्मनाय स्थितेश मुक्ता स्थावर जंगम वस्तुमात्री अंतर्बाह्य निज ज्ञान रूप आधार पायी जो सर्वोपाधी टाकून अखंड परिपूर्ण स्थित मुक्त जाणीतो. आत्मसाक्षात्कारी तो जो सर्व स्थावर जंगम वस्तू मात्रात आणि जडचेतनात स्वतःला चैतन्य रूप अस्तित्वाने जाणीव किंवा ज्ञानतत्वाधारे अखंड परिपूर्णतेने पाहतो आणि कोणताही व्यक्तिविशेष उपाधी धारण न करता अभेदाने एकमेव म्हणून केवळ अस्मेपणी राहतो. शरीर मन धी म्हणजे बुद्धी द्वारे दृश्य भावना विचार यात गुंतणारा स्वाभाविकच आत बाहेर असा भेदाभेदात असतो. असे भेदाभेदाचे जीवन म्हणजे उपाधींचे जीवन होय. असे जीवन अध्यास दोषाने युक्त असते.
हे जीवन प्रमादी जीवन होय. मात्र प्रमादरहित जीवन केवळ मुक्ताचे असू शकते. असा मुक्त वैविध्यपूर्ण जगासहित त्या जगात भेदाभेदाने वेगळेपणी असूच शकत नाही. तो आपल्या ज्ञानचक्षुने हे जाणतो, पाहतो की केवळ चैतन्य सत्ताच सर्वत्र व्यापून राहिली आहे. ते चैतन्यच आपण स्वयमेव आहोत आणि अखिल समग्राला ज्ञानरूप आधार म्हणून केवळ आपण आहोत. म्हणजे असे की चैतन्याच्या साक्षात्कारात द्रष्टा व दृश्यांचा लय होतो आणि सर्वत्र अंतर्बाह्य कोणताही वेगळेपणा उपाधी न उरता चैतन्य सत्ताच दर्शन म्हणून साक्षात अनंत आकार म्हणून अभेदाने असीम अमर्यादिततेने उरते. सारांश मुक्त तो ज्याला स्वतःच्या असीमतेचे ज्ञान व भान आल्याने जे स्वतः सर्व मर्यादितांचा अंतर्बाह्य एकमेव ज्ञानाधार म्हणून कैवल्यात स्थित असतो. स्थावर जंगम हे सर्व आत्मतत्वच होय. ते जाणण्यासाठी प्रत्येकाला असीम अमर्यादितच आपण आहोत याचे भान येणे आवश्यक आहे. हे भान म्हणजे ज्ञान, प्रकाश किंवा जाणीवेचा अमर्यादित विस्तार होय. यालाच करुणा म्हणतात. जी मध्ये ज्या करुणेमध्ये सर्व जग सामावलेले असते. शांतातून अनंताकडे व्यक्तित्वाकडून निर्व्यक्तित्वाकडे, आय टू आय म्हणजे आयडेंटिटी टू इन्फिनिटीकडे म्हणजे आयडेंटिटी टू इन्फिनिटी असा हा प्रवास असतो. जे अनंत ते नेहमीच मुक्त असते. केवळ असणेपणातच अद्वैताने नांदत असते. असा केवळ आत्मनिष्ठच असू शकतो. जो आयडेंटिटी टू इन्फिनिटी गेला असा केवळ आत्मनिष्ठच असू शकतो. तोच केवळ मुक्त होय. 335 सर्वात्मता बंध विमुक्ती हेतू सर्वात्मभावान्न परोस्ति कश्चित दृश्याग्रहे सत्युपपद्यते सौ सर्वात्मभावास्यो सदात्मनि सर्वात्मभावोस्य सदात्मनिष्ठया सर्वत्र आत्मभावे पाही जरी व बंध मुक्ती तरी होतसे. सर्वात्मभावा वाचुनी अन्य श्रेष्ठ मुक्तिमार्ग मुळी नसे. ब्रह्म आत्मा ऐक्य पाही ज्या दृश्य बंधन कधी त्या नसे. सर्वत्र आपल्या चैतन्य तत्वाचा जाणीवरूप ज्ञान तत्वाचा भाव धारण करून जो राहतो त्याला या जगाच्या दृश्यरूप बंधनात पडावेच लागत नाही. म्हणूनच सगळीकडे विस्तारित आत्मतत्वच पाहण्या वाचून अन्य काही अधिक श्रेष्ठ भवबंध मुक्तीसाठी मार्ग असू शकत नाही. अखिल ब्रह्म हे आत्म्याचे विस्तारित रूप असल्याचे जाणून त्याने ब्रह्म आत्मा ऐक्य साधले आहे. त्याला या दृश्य जगाची व त्यातील दृश्यांची काही बाधा अडचण येऊ शकत नाही. 336 दृश्यस्याग्रहणं कथं नु घटते देहात्मना तिष्ठतो बाह्यार्थानुभव प्रसक्त मनस तत्त्वक्रियां कुर्वतः संन्यस्ता किल धर्म कर्म विषयैर नित्यात्मनिष्ठा परे तत्त्वज्ञे करणीयमात्मने सदानंदेच्छुभिर्यत्नता. आता याचा अर्थ समजून घेऊया. देहात्मबुद्धी जरी धरी तरी बाह्य पदार्थ मोह राशी त्या तत्प्राप्तीसाठी कार्यरत राही व बंध त्याग कधी नसे. तिच्या अविच्छिन्न परिपूर्ण आत्मानंद प्राप्त करू इच्छितो असे तत्प्राप्तीसाठी धर्म कर्म विषय अखिल वस्तू त्याग अपरिहार्य तो असे. याने देव हेच सर्वस्व मानून देहातच जो परिपूर्ण रममान झाला त्याला विश्वातील बाह्य पदार्थ वस्तू दृश्ये त्यांचा मोह पडतो. त्यांच्या मोहात अडकून तो या वस्तू पदार्थ जगाच्या प्राप्तीसाठी त्यात टिकाऊ आनंद मिळेल या मूर्ख समजुतीने प्रयत्न करीत राहतो. असे असताना त्याला या भवबंधातून मुक्ती मिळणे शक्यच नाही. याने आत्मतत्वाच्या परिपूर्ण आनंदाची आत्मानंद भोगाची इच्छा धरली त्याला त्यासाठी धर्म कर्म विषय वासना आणि अखिल वस्तू जगताचा त्याग करणे अपरिहार्यच असते. तेव्हाच त्याला शाश्वत आत्मसुखाची अर्थातच जीवन मुक्ती मिळते. 337 सर्वात्मसिद्धये भिक्षो कृतश्रवण कर्मणा समाधिं विदध्यात् तेषा शांतोदांत इति श्रुती ग्रंथ श्रवणी शांत आत्मसंयमी झाल्यावरी सर्वात्मनित्य सिद्धीसाठी निर्विकल्प समाधी अभ्यास करी. श्रुती वेद वचनांच्या परिशीलनानंतर संन्यासाने सर्वत्र आत्मतत्व अनुभूतीसाठी साक्षात्कारासाठी
निर्विकल्प समाधीचा अभ्यास करावा असे आचार्य सांगत आहेत. बृहदारण्य उपनिषदात शांतो दांत उपरत स्थितिक्षु, बृहदारण्य उपनिषदात शांतो दांत उपरत स्थितिक्षु, शांतो दांत उपरत स्थितिक्षु असे वचन आहे. त्यानुसार साधकाने अंतिम आध्यात्मिक अनुभूती करता स्वतः पात्र होण्यासाठी षड्गुण संपत्ती आपल्याजवळ नीट जतन करून त्या दिशेने म्हणजे निर्विकल्प समाधीकडे अग्रेसर व्हावे असे म्हटले आहे. यासाठी एक शांती म्हणजे शम, दोन आत्मसंयमन म्हणजे दम, दृश्यभावना विचारातून मनाची निवृत्ती म्हणजे उपरती, तीन जीवनातील विविध अडचणी खात कळगे यांची पर्वा न करता त्यांना शांत उदारपणे सहन करणे म्हणजे तितिक्षा, पाच स्वतःवर शास्त्र म्हणजे श्रुती वचनांवर आणि सत्यावर पूर्ण विश्वास म्हणजे श्रद्धा, आणि सहा जे मिळाले आहे ते पुरेसे व योग्य असल्याची खात्री म्हणजे समाधान. अशा षड्गुणांनी संपन्न असल्यावर साधकाला आध्यात्मिक अनुभूती सुलभ असते. म्हणून शांती सम, आत्मसंयम म्हणजे दम, दृष्टीभावना विचार यातून मनाची निवृत्ती म्हणजे उपरती, शम दम उपरती, जीवनातील विविध अडीअडचणी खास कळगे यांची पर्वा न करता त्यांना शांत उदारपणे सहन करणे म्हणजे तितिक्षा, स्वतःवर शास्त्र म्हणजे श्रुती वचनांवर आणि सत्यावर पूर्ण विश्वास म्हणजे श्रद्धा, आणि जे मिळाले आहे ते पुरेसे व योग्य असल्याची खात्री म्हणजे समाधान. अशा षड्गुणांनी संपन्न असल्यावर साधकाला आध्यात्मिक अनुभूती सुलभ असते. शांती शम, आत्मसंयम दम, त्यानंतर निवृत्ती उपरती, चार तितिक्षा उदारपणे व शांतपणे सहन करणे, पाच स्वतःवर शास्त्र वचनांवर आणि सत्यावर पूर्ण विश्वास श्रद्धा, आणि जे मिळाले आहे ते पुरेसे व योग्य असल्याची खात्री म्हणजे समाधान. अशा षड्गुण संपन्न आणि युक्त असल्यावर साधकाला आध्यात्मिक अनुभूती सुलभ असते. ज्याला सर्वत्र असलेल्या एक आणि एकच आत्मतत्वाची अनुभूती घ्यायची असेल त्याच्याजवळ या सहा दैवी गुणांखेरीज श्रुती अभ्यास आणि सहज त्याग भाव या दोन अन्य गुणांचीही उपलब्धी असणे गरज आहे. शांत, आत्मसंयमी, निवृत्त, अत्यंत सहनशील, सत्य श्रद्ध आणि आहे त्यात संतुष्ट असलेला, स्वाभाविकच काही न मागणारा न अपेक्षिणारा असल्याने त्याला बाह्य जगत भुलवू शकत नाही. अशा वेळी सर्वत्र समत्व असल्याचे ज्ञान त्याला उपनिषद तत्वज्ञान अभ्यासाने प्रत्यक्ष अनुभवता येते. तो काही न मागता कशाचाही त्याग करू शकतो. तो सर्व जग आणि मी माझे असा देह अहंभाव आणि जीवभाव यांचाही त्याग करू शकतो. सर्व टाकल्यानंतर टाकता न येणारे जिवंतपणे जे असल्या वाचून शिल्लक राहिल्या वाचून पर्यायच नाही असे चैतन्य जुळते. ते सर्वांचेच आत्मरूप आहे हेही जाणवते. ते आपणच आहोत हेही जाणवते. सर्वात एकच एक चैतन्य तत्व केंद्रस्थानी आहे. ही जाणीव, ज्ञान आणि तिचा सर्वंकष विस्तार भाव पातळीवर व ज्ञान पातळीवर अनुभवणे व तो अनुभव आणि अनुभविता स्वतः मी एक व एकमेव असल्याचे खात्रीशीर ज्ञानच अहम ब्रह्मास्मी म्हणून वेदवाणीतून जे उमटले आहे ते हेच ते आता केवळ उरते. ज्ञाता ज्ञान हे त्रिपुटी आहे तोपर्यंत किंवा यातील एक सुद्धा असल्याची जाणीव आहे तोपर्यंत, तसेच हे एकमेवच आहे जाणले जात नाही तोपर्यंत सबीज समाधी आहे. आता जाणीव नेणीव सद्रूपच झाली. सत असत जाणीव नेणीव याचीही जाणीव जिवंतपणीच असून नसल्यासारखी झाली. ती केवळ जी उरते ती निर्विकल्प निर्बीज समाधी हेच ते ब्रह्म. 338 आरूढ शक्तेरमो विनाशा कर्तुम न शक्यस्य सहसापि पंडितये ये निर्विकल्पाख्य समाधी निश्चला स्थानंतरानांत भवाहि वासना निर्विकल्प स्थिता खेरीज अन्य पंडित ज्ञानी आसी प्रबळ अहंकार नाश सहज शक्य नसे. अनंत जन्मांची वासना साठवण जीव देह अहंभाव रूपे जगिया भोगित असे. 338 आत्मतत्व चैतन्य रूपे सर्वत्र पसरले आहे. याचे अज्ञान असल्यामुळे शरीर मनधी म्हणजे शमधी यांना आपले समजण्याचा अपराध किंवा प्रमाद जीवाकडून घडत असतो. त्यामुळे जीव भावी म्हणजे दृष्ट भावना विचार यात तसेच पंचकोश आवरणात मी अशा अहंकार रूपी जीव देह भावाने अडकतो. अनेक इच्छा वासना त्याला प्रेरित करतात.
त्यांच्या पूर्तीसाठी तो सर्व कर्मे करतो. त्याचे धर्मविषयक पूजा पाठादी आचरण ही इच्छा प्रेरितच म्हणून वासनायुक्त असते. इच्छा, भूक, तहान, वासना यांचा स्थायी गुण तर कधीही कायमस्वरूपी पूर्ण वा शांत न होण्याचाच असतो. त्यामुळे क्षणिक विराम पावलेल्या अजिबात शांत न झालेल्या इच्छा किंवा वासना यांची पुंजी घेऊनच माणूस जन्माला येत असतो. म्हणूनच तो नेहमी क्षुधित, तृषित, अशांत व खोकलेला काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ या षड विचाराने युक्त असतो. तर अशी अनंत जन्मांची वासना साठवणच जीवात द्रष्टा, भावक, विचारक, अहंभावे व्यक्तित्व म्हणून पूर्णत्वास येते. हे व्यक्तित्व म्हणजेच प्रबळ अहंकार होय. त्याचा नाश शास्त्री, पंडित, ज्ञानी यांनाही केवळ शास्त्र ज्ञानाद्वारे करणे शक्य नसते. अहंकार नाश समधम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान आणि स्तुती ज्ञान व सर्व संग परित्याग यांनी सुसज्ज अशा 6 दैवी गुण अधिक 2 म्हणजे स्तुती ज्ञान आणि सर्व संग परित्याग हे ते 2 निर्विकल्प समाधी स्थित संन्यासालाच जो पराकोटीचा निवृत्त माणूस असतो करणे शक्य आहे. अस्तु. पुढील निरूपण उद्या.